अभि आणि पंचांचा मात्र सामना सुरू होण्याचा इशारा. लेट्स स्टार्ट द फर्स्ट मॅच ऑफ द थर्ड डे. काउंटडाऊन बिगिन्स. 3, 2, 1 गो. लेट्स प्ले. पहिला चेंडू अभि ऑन बॉलिंग ट्रॅक. फलंदाज बघतोय आपण स्ट्राईक एंडला किशोर. आणि हा चेंडू आता मात्र कव्हर्स मध्ये. अप्रतिम फटका. फर्स्ट बॉल फर्स्ट 4. व्हॉट अ ब्रिलियंट बट ऑफ स्टार्ट. अप्रतिम सुरुवात होताना बघायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती आलाय या स्पर्धेचा दमदार चौकार. यस डीजे. चला डीजेच्या भूमिकेत आमचा आता मात्र सहकारी मित्र बघायला मिळेल. टकोमा साऊंड अँड सर्व्हिस प्रोप्रायटर रवींद्रजी मात्रे. घरची आमची आणखी एक दर्जेदार सेवा आपण आज अनुभवणार आहोत डीजेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. हा चेंडू अजून ऑफ साइडला. हा चेंडू जातोय दंड दंड करत सीमा रेषा पार. हा आलाय आमदार चषक 2026 दर्जेदार चौकार. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. यस डीजे. Back to back 2 4s. What a brilliant bit of start. Once again out of the bowling track. Abhi from the Nerul Jewel End. लगातारचे 2 चौकारने मात्र इरादे स्पष्ट केल्यात. या मैदानाची हीच खासियत आहे. धावा बरसतात इथं. आणि हा अजून एक नाव फ्रॉम द राईट साइड ऑफ दॅट कव्हर्स फील्ड्समन. अगोदरचे 2 लेफ्ट साइडने आत्ताचा मात्र ऑफ उजव्या हातावरती टोलवलेला आणखी एक दर्जेदार चौकार. यस डीजे. किशोर. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट. आणि इनर सर्कल मध्ये पॉवर प्लेचं षटक चालू असताना कशा प्रकारची फलंदाजी हवी आहे अशा प्रकारची फलंदाजी आहे. वी आर वॉचिंग टेनिस क्रिकेट ऑन लेदर क्रिकेट हिअर. जबरदस्त सुरुवात आता मात्र मंचावरती आपण अनुभवतोय बघतोय. कित्येक मान्यवरांची मांदी आली बघतोय. विजयदादा नाईक तसेच देवदादा तांडेल यांची देखील उपस्थिती लाभलंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. नेक्स्ट बॉल अभि ऑन टू बॉलिंग ट्रॅक. आत्ता मात्र आडव्या लाटणे खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली. अगोदरचे प्रोफेशनली 3 कव्हर ड्राईव्ह बघितले आपण. आता मात्र शॉर्ट अँड जॅक पुल करत असताना कुठेतरी आडव्या बॅटने खेळत असताना हा डॉट बॉल अनुभवला. दिस इज नाउ टेनिस क्रिकेट इज ऑन. फर्स्ट डॉट बॉल. नेक्स्ट बॉल अभि ऑन टू बॉलिंग ट्रॅक टू किशोर. दिस टाइम खोलवर टप्प्याचा चेंडू. हा चेंडू मात्र मिड ऑन मध्ये भूषण पाटील एक दर्जेदार खेळाडू याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. अजून एक डॉट बॉल बघायला मिळतोय. गोलंदाजाने कुठेतरी 3 चौकार खाल्ल्यानंतरच्या आता मात्र केलेला कमबॅक म्हणेन राकेश मी. 2 डॉट बॉल खेळवले गेलेत. किशोर लास्ट बॉल फेस करण्यासाठी सज्ज झालाय. हा चेंडू अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅक टू बॅक 3 डॉट्स. एक तेरी तो एक बेरी. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार बघितले. नंतरचे 3 डॉट बॉल म्हणजे दोन्हीही आता मात्र बाजू भक्कम आहेत असे म्हणेन. दोलायमान अवस्थेत मध्ये सुरुवात झालेली बघायला मिळतोय. फलंदाजी सुरुवात चांगली झाली. नंतर गोलंदाजीने देखील चांगला कमबॅक केलाय. 12 रन्स ऑन टू द स्कोरबोर्ड फॉर नो लॉस. मित्रांनो आपण बघताय आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हे दैदिप्यमान सोहळा कुठेतरी 3ऱ्या दिवसात अंतिम दिवसामध्ये सुरुवात होताना बघायला मिळते. एका बाजूला आपण बघतोय तुर्भे संघ CR फाउंडेशन तुर्भे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये खेळत असताना गावदेवी जुहूगाव 2 मातबगर संघ तसेच सन्माननीय अशोक नाना पाटील यांची देखील उपस्थिती लाभली आहे. त्यांचं देखील आपण ह्या मंचावरती सहर्ष स्वागत करूया. करावेगाव म्हटलं राकेश तर आपलं क्रीडा रसिक क्रीडा प्रेमी आहेत क्रिकेट वेड आहेत आणि ह्या नगरीने देखील कित्येक मोहरे दिलेत. काल करावे आणि ब संघाचा आपण खेळ अनुभवला. 2 संघ क्वार्टर फायनल मध्ये भिडत असताना कुठेतरी चांगलीच लढत बघायला मिळाली. दोन्ही संघांचं कौतुक असेल. करावे संघाने मात्र बाजी मारली. कुठेतरी ट्रँग्युलर मध्ये प्रवेश मिळवलाय. त्यांचा
कौतुक करूया. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व पाठीराख्यांच्या माध्यमातून शुभेच्छा असतील. आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ बघण्यासाठी निश्चितच करावे ग्रामस्थ आणि त्यांचे सर्व पाठीराखे देखील उपस्थित असतील. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण बघतोय एक जबरदस्त डायनॅमिक फलंदाज, नाव आहे ऋतांशू पाटील. तसेच आमचे गुरुवर्य सँडी सर यांची देखील उपस्थिती लाभली आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि ऋतांशूचं मात्र स्वागत केलं डॉट बॉलने. गोलंदाज आहे राकेश, अजून एक दर्जेदार युवा चेहरा. गोलंदाजी मार्कवर असताना हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. लेदर क्रिकेटचा सराव चांगला आहे आणि लेदर क्रिकेटचा सराव, त्याच्यामध्ये असलेला रनअप, त्याचा असलेला स्टान्स, त्याचा असलेला डिलिव्हरी पॉइंट. हा चेंडू नो बॉल आणि नो बॉल वरती एसटी उधळून ठेवली होती. एक धावून पूर्ण केली गेली आहे. कुठेतरी नशीब बलवंत आहेत गावदेवी जुगाव संघाचे आणि ऋतांशू पाटील याचे, कारण नो बॉल वरती विकेट आलाय. आपण पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील ओव्हरस्टेपचे नो बॉल बघितलेत राकेश, कुठेतरी चुक्या होताना बघितल्यात. आणि आजच्या दिवसामधला पहिला नो बॉल, पहिला खराब चेंडू खराब बघितलाय आपण गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. डिलिव्हर होत असताना कुठेतरी नशीब बळवंत आहेत गावदेवी जुगाव संघाचे. हा चेंडू मात्र परफेक्टली पिच केला होता, राईट बुंदा, पण मात्र ओव्हर स्टेप केला गोलंदाज राकेशाने आणि नो बॉल घोषित केला गेला. चला मात्र चेंडू फळी बदलण्याचा मानस प्रयत्न होता मात्र इथं ऋतांशूच्या माध्यमातून, आणि चेंडू फळी बदलली देखील जाते. बघा, 12th मॅनच्या भूमिकेत असलेला प्रत्येक खेळाडू महत्वपूर्ण असतो. इथं नावं सांगण्यासाठी आलात. एक 12th मॅन फलंदाजाची बॅट चेंज करण्यासाठी देखील सहकार्य करतोय, त्याचं योगदान देखील महत्वपूर्ण असतं. चला नेक्स्ट बॉल, उघडा डोळे, पहा नीट, पुढचा चेंडू असेल प्री हिट. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. आपल्या चेंडू डिलिव्हर करत असताना कुठला क्षेत्ररक्षक कुठल्या जागे हवाय त्याची मांडणी आरास बरोबर केली आहे. कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि एका धावेने मात्र ऋतांशूला स्ट्राईकवर घेऊन आलाय किशोर. हा एंड डेंजर एंड आहे, कुठेतरी गोलंदाजसाठी हा एंड खूप डेंजर आहे. आपण बघितलं या स्पर्धेमध्ये ह्या एंडने धावा बरसतात. आणि हा चेंडू आता तर खोलवर टप्प्याचा चेंडू इनर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण झालाय. आणखी एक डॉट बॉल, वारंवार खोलवर टप्प्याचा मारा करण्यात सातत्य राखलाय राकेशने, आणि सातत्य राखत असताना कुठेतरी यश संपादित देखील केलाय. डॉट बॉलची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. कुठेतरी धावसंख्येवरती आळा बसवलाय. सुरुवात जबरदस्त झाली होती, 3 चेंडूंवरती 12 आल्या होत्या. नंतरचे कुठेतरी 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना आता मात्र पुन्हा एकदा ओव्हर स्टेपचा नो बॉल. या चुक्या मात्र आता महागात ठरतील निश्चितच, कारण एक एक्स्ट्रा डिलिव्हरी पुन्हा एकदा खेळवावी लागेल, पुन्हा एकदा तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, पुन्हा एकदा परिश्रम घ्यावेच लागतील, कारण तुमच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि चुकीला इथं माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे, कारण तुम्ही एक अतिरिक्त चेंडू देखील खेळवाल. आता इथे ऑलरेडी एक नो बॉल केला होता, हा दुसरा केलाय. काय म्हणशील राकेश? चांगली गोलंदाजी चालू आहे, मात्र कुठेतरी खेळपट्टीचा अंदाज अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही. गोलंदाजांच्या मार्फत अनेक नो बॉल या ठिकाणी ओव्हर स्टेपिंगचे पाहायला मिळाले या वैकुंठवासी गणपती टांडेल मैदानातील खेळपट्टीवर. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजाच्या ट्रॅकवर, हा ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत प्रोटेक्शन आहे, डीपचं P2चं षटक चालू आहे. मात्र थोडंसं विश्लेषण आणि कौतुक करावं लागेल. पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला अभि, अतिशय यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे, अंडर 19चा खेळाडू, आणि तुर्भे संघाने नेहमीच युवा गोलंदाजांना प्रोड्यूस केलेला आहे. तुर्भे ही गोलंदाजांची नगरी, नेहमीच कारखाना आहे. तर अनेक नवोदित असे युवा गोलंदाज मागील 5 वर्षांमध्ये मी या तुर्भे गावच्या क्रिकेट लाईनअपमध्ये पाहायला मिळाले. हो, आता मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका भेटलाय या मिड विकेट रिजनला. अजून एक कलात्मक जर विचार केला तर टेक्निकली एक चांगला फटका आहे. उंची आहे या बॅटरकडे आणि सलामीचा बॅटरमधून त्याच्याकडे चांगली गुणवत्ता आहे. किशोर आता मात्र धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 या आकड्यावर, 21 या आकड्यावर. आकड्यांचा खेळ कसा बदलतो क्षणाक्षणाला. गेम हा क्रिकेटचा आपल्या सर्वांच्या पसंतीचा खेळ, आमदार चषकाचा. आपण पाहताय आमदार चषकाचं दमदार आयोजन. एका बाजूला वारंवार चुका, मात्र राकेशला बॅक करावं लागेल. राकेशकडे आहे चांगली गुणवत्ता, तो देखील एक चांगला एक गोलंदाज आहे या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील.
एंड बदलला तोपर्यंत हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये तोपर्यंत प्रोटेक्शन आहे. P2चं डीपचं एकच धावेवर स्थिमित संपलाय. 2 षटकांचा खेळ सरासरीचं क्रिकेट आहे मी म्हणेन. मात्र थोडासा जो क्रिकेटचा पहिल्या इनिंगचा जो तराजू आहे ना तो मी म्हणेन गावदेवी जुहूगाव संघाच्या बाजूने, कारण 22 धावा आणि अजूनही एक विकेट पडलेली नाही. कुठल्याही क्रिकेटमध्ये विकेट महत्त्वाचे असतात. जसे विकेट येतात ना सलग सलग 1-2 तेव्हा मात्र रन रेट देखील कमी होतो आणि त्याच्यानंतर थोडंसं प्लॅनिंग देखील बदलावी लागते. 22 धावा धावफलकावर 11ची सरासरी आहे. चांगली सरासरी आहे. आपण गतिमानतेने सामना चालू ठेवा आणि मी कॉल करेन इच्छापूर्ती वाशीगाव योगेश भगत आणि मच्छिंद्र स्मृती धारावे 2 चांगले संघ या ठिकाणी आमने सामने खेळतील. या दुसऱ्या सामन्याला पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपेल इच्छापूर्ती वाशीगाव संघाचा कॅप्टन आणि मच्छिंद्र स्मृती धारावे संघाचा कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. निश्चित राकेश, आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला या मतदार विधानसभा बेलापूर विधानसभेतील मात्र 8 दर्जेदार संघ बघायला मिळतील. त्याचपैकी 2 संघ खेळताना बघायला मिळत आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटने मात्र आपल्याला शिकवण दिली आहे. कुठेतरी मी संघांना मात्र सूचित करतोय, कारण शिस्तीचं पालन केलं गेलं पाहिजे. सर्व संघांना माझ्या माध्यमातून एक आव्हान असेल का वेळेत उपस्थिती दाखवा, कारण आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये कुठेतरी 2 अतिरिक्त सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत. म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये तब्बल 9 सामने राकेश आपल्याला खेळवायचे आहेत. त्यासाठी सर्वांची सहकार्याची गरज असेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघताय गोलंदाज नमित पाटील आणि हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न किशोर. ही ट्राय टू हिट दॅट टू द लेग साइड, परंतु तो खेळत असताना कुठेतरी ही फेल टू कनेक्ट दॅट बॉल. हा लाय डॉट बॉलने सुरुवात झालाय. पहिला चेंडू डॉट बॉल खेळवला गेलाय. धावसंख्या 22च्या घरात स्थगित सीमित खुंटीत. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि अपील केलाय आणि पंचाने अपील उचलून धरलाय. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. इट्स अ लेग बिफोर विकेट फॉर द नमित पाटील अँड टीम CR फाउंडेशन तुर्भे. यस डीजे गेले हे आपल्याला मावळे आणि शूरवीर चेहरे दिलेत आणि त्यांना नतमस्तक होऊन आपण मात्र या स्पर्धेला सुरुवात केली आहे. कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांची हे मावळे आपण मात्र अनुभवलेत. त्यांना मात्र मानाचा मुजरा असेल सर्वांना. पुढील चेंडू, हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळत असताना चेंडू जातोय 1 बाउन्स आउट द फेन्स. हा आलाय आमदार चषक 2026 दर्जेदार चौकार.
ताई आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांच्या माध्यमातून आई एकविरा कारला गडावर या ठिकाणी जाण्याची व्यवस्था आणि मनोभावे दर्शन केलं जाईल. 24 संघ जे गावातील आहेत त्यांच्यापर्यंत या ठिकाणी बसची व्यवस्था आणि आपली जेवढी करावे गावाची कमिटी आहे, करावे ग्रामस्थ मंडळ यांना देखील आई एकविरा गडावर कारला गडावर जाण्याची व्यवस्था. ताई म्हणजे मायेची माय माऊली आहे, ताई म्हणजे आमची मोठी बहीण आहे, ताई म्हणजे आमची मार्गदर्शिका आहे आणि ताई म्हणजे आमची प्रेरणा आहे. आणि खऱ्या अर्थाने आमदार चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहताय ताईंच्या माध्यमातून ही गोड बातमी, कारण येतोय कारला गडावर एकविरा मातेचा उत्सव याच महिन्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने यात्रा आणि जत्रा त्याच्या अगोदर कारला गडावर आपल्याला एकविरा मातेचं दर्शन. पारंपरिक विचार केला तर आपली कुलस्वामिनी आहे आणि खऱ्या अर्थाने आपली ही आई एकविरा माऊल आहे आणि आई एकविरा माऊलीवर आपली आस्था आणि श्रद्धा आहे. धन्यवाद ताई. या मायक्रोफोनच्या माध्यमातून आम्ही करावी ग्रामस्थांच्या वतीनं सर्वजण आयोजन कमिटीच्या वतीनं आपले आभार प्रकट करतोय. जाऊया सामन्याकडे. अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर इन पिच केलाय. गोलंदाजचं नाव आहे नमित. कसा बदललाय आकड्यांचा खेळ. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं P2च्या षटकानंतर 22 धावा धावफलकावर. आता मात्र जोएलच्या एंडकडनं नमित गुणवत्तापूर्ण गोलंदाजी टाकतोय. आता मित्रांनो बॉल यस बीमर आलाय. बघा अमर 1993 पासून 2026 पर्यंत ताईंची कारकीर्द हा 39 वर्षांचा कालखंड. एक महिला ते समाजसेविका, फ्री हिटचा बॉल येतोय, महिला ते नगरसेविका, महिला ते या ठिकाणी आमदार, तब्बल 3 वेळा आमदार होण्याचा बहुमान आणि त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला जाईल. हो या फ्री हिटच्या बॉलला पाठवला आहे आणि फ्री हिटचा बॉल आहे, कुठल्याही प्रकारचा विकेट दिला जाणार नाही आणि ही कारकीर्द खूप मोठी आहे. खरं तर लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत ताई आणि खऱ्या अर्थाने त्यांनी देखील म्हटलं की आपण चांगलं विवरण करत आहात आणि या ठिकाणी आमदार चषकाचा हा उत्खंडावर्धक क्रीडा सोहळा या ठिकाणी सर्वांच्या भेटीला आमदार दमदार मंदाताई विजय म्हात्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला सोहळा. क्रीडा क्षेत्राचा विचार केला ना अमर तर सर्वात मोठी क्रिकेट प्रतियोगिता नवी मुंबई शहरामध्ये आपण बेलापूर मतदारसंघाच्या या करावे गावच्या नगरीमध्ये वैकुंठवाशी गणपतशेठ तांडेल क्रीडा नगरीवर सज्ज होताना आपण पाहताय. या सर्वच प्राइज डिस्ट्रीब्युशनचा विचार केला ना तर तब्बल 7.5 लाख रुपयांची ही पारितोषिकं आहेत. धन्यवाद ताई. आपण युवा खेळाडूंना एक व्यासपीठ मिळवून दिलेला आहे आणि आपल्या माध्यमातून येणाऱ्या भवितव्यामध्ये याच आमदार चषकाचं आयोजन या ठिकाणी नाईट रजनी क्रिकेटमध्ये करावी ग्रामस्थांच्या वतीनं मी विश्वास देतोय. धावसंख्या 28, भूषण धावसंख्या 28, लॉस ऑफ 2 विकेट. खऱ्या अर्थाने विश्वास का देतोय कारण करावी ग्रामस्थांनी नेहमीच ताईवर माया आस्था आणि प्रेम दाखवलेलं आहे आणि ताईंच्या शब्दाला एक मान दिलेला आहे. आणि आमचे पुण्यनाथ दादा तांडेल असतील, अश्विनजी पाटील असतील, अपार मेहनत त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्या समवेत सर्वच सहकारी आणि या सहकार्यांचं देखील मी विशेष कौतुक करेन. करावी गाव आणि करावी गावाचं हे आयोजन आणि करावी गावाची या ठिकाणी आयोजनाची ही परंपरा अशाच प्रकारची सुरू राहील. अमर एकंदरीत काय म्हणशील. सामना ऑन आहे, बोललं जाईल ताईंबद्दल कारण ताईंची ती 33 वर्षांची कारकीर्द आणि त्या कारकिर्दीवर देखील मला प्रकाश टाकायचा आहे, आपल्याला प्रकाश टाकायचा आहे या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातला. अमर मॅच ऑन आहे. नितेश बॉलिंग ट्रॅकवर राकेश वैयक्तिका दुसरा आणि पहिल्या चेंडूवरती यतीन भोईरला माघारी परतवलाय. फर्स्ट बॉल ऑफ द 4th विकेट आलाय कोणाची, यतीन भोईरची. बिग मॅच मध्ये आता मात्र यतीन भोईर सारख्या मातबगर फलंदाजाला देखील माघार परतवलाय. यस डीजे. तिथे गेला पाहिजे कारला गडावर. ताईने देखील सूचना दिलेल्या आपण सर्वांनीच यायचं आहे. याच दरम्यान आदरणीय सँडी सर या ठिकाणी आलेले आहेत. सर जेव्हा येतात ना तेव्हा आम्हाला ऊर्जा मिळते आणि जेव्हा आम्ही कोपरखंड नगरीमध्ये जातो ना मग सँडी सर असतील, ग्रुपेसचा मी उल्लेख करेन, कुठल्याही प्रकारची कमतरता भासत नाही.
सर आमचे वरिष्ठ आहेत, मात्र म्हणावंसं वाटतंय वयात आणि हुद्द्यावर कोण किती मोठा आहे मित्रांनो याने फरक पडत नाही, पण नतमस्तक होताना आणि बोलताना कोणाचा सूर किती नम्र आहे याने खूप फरक पडतो. आमचे गुरुवर्य अमर आपण अनुभव घेतलाय आयुष्यामध्ये. जेव्हा कोपरखंड नगरीमध्ये आम्ही जातो ना तेव्हा आमची पूर्णपणे व्यवस्था केली जाते आणि वयाने मोठे अनुभवाने मोठे आहेत तरी देखील आम्हाला मित्रासारखं प्रेम देतात सँडी सर. जाऊया मॅचकडे. शॉर्ट टर्म पुलचा फटका एक्झिक्यूट केलाय, चेंडू जाईल सीमा रेषा भेटलाय या फटक्याने आणि खऱ्या अर्थाने आपण पाहताय अजून एक चांगला दर्जेदार चौकार येतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 32 या आकड्यावर. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट, क्षणाक्षणाला बदलणारा गेम आहे क्रिकेट आणि हाच आकडा जेव्हा राजकीय पटलावर जेव्हा मांडला जातो ना निवडणुका झाल्यानंतर तेव्हा प्रत्येक मताला देखील महत्त्व असतं. सँडी सर त्या गणना केली जाते मताची आणि आमदार मॅडम यांची 1993 पासूनची राजकीय कारकीर्द कशा प्रकारची राहिली याचा उल्लेख करेन. जसा वेळ मिळेल तसा मी उल्लेख करेन, कारण ताई आहेत, भगिनी आहेत, महिला आहेत. आपल्या जीवनाचं डेडिकेशन त्यांनी बेलापूर नगरीकरता नवी मुंबई शहराकरता दिलेला आहे मित्रांनो. अतिशय मेहनत घेतली. कधी मनाला दुःख होत असेल, यातना होत असेल, शरीराला होत असतील तरी देखील थांबल्या नाही, थांबणार नाही, थकल्या नाही आणि चालत राहिले आपल्या नागरिकांकरता. अजून एक फटका फसलाय. कुठलाही झेल घेण्याचा प्रयत्न नव्हता. हा काय पवित्र पाहायला मिळाला भूषणच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने एक धाव कंप्लीट आणि एका धावसंख्या 33 या आकड्यावर 33 लॉस ऑफ 3 विकेट 3-3-3 हा आकडा आणि तब्बल 3 वेळा आमदार होण्याचा बहुमान या ठिकाणी आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांना मिळाला आणि त्यांनी नेहमीच म्हटलेलं आहे की नागरिकांनी या बेलापूर मतदारसंघाच्या सर्वच घटकातील 18 पगड जातीच्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला सार्थ ठरवलं आमदार म्हणून. हो यार डिलिव्हरी मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला. फटका लॉंग ऑन रिझनमध्ये. तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्रिकेट आहे. 22 धावा स्कोर कार्डवर लागल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक केलंय या गुणवत्तापूर्ण गोलंदाजीने आणि RC पाटील फाउंडेशन तुरुपे या ठिकाणी आपण पाहताय. धावसंख्या 34 या आकड्यावर 34 धावांचं धावफलक. अजूनही गोलंदाज आहे 4थ्या क्रमांकावर मिस्टर राकेश. हो स्कूप केलाय. चेंडू हवेमध्ये झेल टिपतोय. सुरेख क्रिकेट पाहायला मिळालं. चांगला फटका लो फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. थोडासा डावा पाय वाकवला, पॅडल स्वीप आणि त्यात दर्जेदार फटक्याला या ठिकाणी आपण पाहताय झेलमध्ये वितरित केलेला आहे त्या डिपिश मिड विकेट रिजनच्या त्या क्षेत्ररक्षकाने. अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. बघा मित्रांनो, मी वारंवार आमदार म्हात्रे मॅडम यांचा उल्लेख करतो. याच दरम्यान आमचे वरिष्ठ व्यक्तिमत्व आणि करावी गावातील सामाजिक कार्यकर्ते रतनजी तांडेल यांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय. 1993चा कालखंड आमदार मंदाताई म्हात्रे मॅडमचा लायन्स क्लब ऑफ नवी मुंबईच्या खजिनदार होत्या. 1994 लायन्स क्लब नवी मुंबई अध्यक्ष ॲज अ सोशल वर्कर आणि 1995-2000 नगरसेविका नवी मुंबई महानगरपालिका. 1996 महिला आणि बाल कल्याण समिती चेअरमन नवी मुंबई महानगरपालिका. सामना ऑन आहे. वारंवार या कारकिर्दीवर प्रकाश टाकला जाईल आणि यूट्यूबच्या माध्यमातून या 33 वर्षांची कारकीर्द आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजच्या एंडकडे. हो कार्पेटच्या साह्यानं आपल्याला पाहायला मिळतं एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ रिझनच्या दिशेने. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा हा अयशस्वी प्रयत्न. अजून एक बॅटर जातोय पॅव्हिलियनकडे. अजून एक विकेट. धावसंख्या स्कोर कार्डवर 35 या आकड्यावर. कसा बदलला आकड्यांचा खेळ आणि 4थ्या षटकाचा संपलाय हा खेळ. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 1997 रोजी मंदाताई म्हात्रे मॅडम अध्यक्षा होत्या नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या. 1999 प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस. 2004 ते 2010 विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य MLC. 1914 2019 विधानसभा सदस्य महाराष्ट्र MLA. 2019 ते 2024 पर्यंत पुन्हा एकदा MLA महाराष्ट्र विधानसभा आणि 2025 ते आज तागायत ही कारकीर्द अशीच सुरू राहील. आणि येणाऱ्या कालामध्ये त्या हॉस्पिटलचं या ठिकाणी भूमिपूजन होईल. हॉस्पिटल आणि त्यालाच जोड म्हणजे या ठिकाणी ते कॉलेज असेल
आणि येणाऱ्या भवितव्याकरता या भविष्याच्या पिढीकरता आमदार मात्रताई मॅडम यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र राज्याचे एक विकास पुरुष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेहमीच याचा उल्लेख त्या विधानसभेच्या पटलावर केलेला आहे. अनेक वेळा त्या विधानसभेच्या पटलावर अर्थसंकल्पीय अधिवेशन आपण पाहिलं आणि या अधिवेशनामध्ये येणाऱ्या भवितव्यामध्ये DP प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन नवी मुंबई शहराचा कसा असेल याच्यावर चर्चा आमदार मात्रताई मॅडम यांनी केलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहताय विजन आहे, भविष्याचं विजन, भविष्याचं स्वप्न घेऊन आज मंदाताई म्हात्रे मॅडम यांनी या बेलापूर नगरीच्या प्रत्येक नागरिकाचं जीवन सुसज्ज करण्याचा पिढा घेतलेला आहे. जाऊया मॅचकडे. ऑन ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक, बदलल्या आकड्यांचा खेळ. अमर, कशा प्रकारचं क्रिकेट पाहतो पहिल्या इनिंगमध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा स्कोर कार्डवर. त्याच्यानंतर युवा टॅलेंटेड गोलंदाज तुर्बे गावाचे हे गोलंदाज आणि त्याला मिळालेली एक चांगली साथ. काही नो बॉल देखील पाहायला मिळाले, मात्र पूर्णपणे नियंत्रण, संतुलित अशी गोलंदाजी. एकंदरीत आपण काय म्हणाल? निश्चित राकेश, थोडी कुठेतरी आता मात्र दमछाक होताना बघायला मिळते आपल्याला गावदेवी जुगाव संघाच्या फलंदाजांची, कारण गोलंदाजी दर्जेदार होते. कौतुक असेल गोलंदाज राकेश 2 षटकं हाताळत असताना कुठेतरी 17 धावा खर्च केल्या आणि कुठेतरी फलंदाजीला बांधून ठेवलं गेलं आणि धावांवरती रोख लावला गेला. त्याच्या माध्यमातून 2 फलंदाज देखील बाद करण्यात यश मिळालं. चला नेक्स्ट बॉल नीरज ज्वेलन कडून हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर्समध्ये खेळून काढला. चेंडू जातोय तिकडे, प्रोटेक्शन आहे. 1 धाव धावून पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 स्कोर आपल्याला पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या धावपळ करते मित्रांनो, आपण बघताय 39. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात मात्र किती धावा मिळवतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल, कारण टार्गेट काय सेट होईल ह्याच्यावरती गणिती समीकरण आपल्याला पुढच्या इनिंगमध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट बॉल ऑन बॉलिंग ट्रॅक. हेमंत, हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला. अजून एक फटका लॉक केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षण झालाय, फेकी केली गेली आहे. तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण गेली आहे. 2 धावाने स्कोर पुन्हा एकदा पुढे जाताना बघायला मिळेल. पण CR फाउंडेशन तुर्बे टीम खुश असेल इथं. कुठेतरी रोख लावलाय, कुठेतरी थांबवलाय, कुठेतरी धावांची गती रोखण्यात यश मिळालंय गोलंदाजांना. सुरुवात दर्जेदार झाली होती. किशोरच्या माध्यमातून 3 चौकाराने सुरुवात झाली. त्यानंतर मात्र गोलंदाजाने केलेलं कमबॅक आपण बघितलं. कुठेतरी खोलवर टप्प्याचा मारा राकेशने केला. आता मात्र हेमंत देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून तशाच प्रकारचा मारा करताना बघायला मिळतोय. फलस्वरूप धावसंख्या 50च्या आत राहील असं दिसतंय चित्र. आणि तसंच रवीने मात्र भाकीत केलं होतं. बाईट देत असताना त्यांनी सांगितलं आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा त्यांना मानस होता आणि तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळतंय. हा चेंडू आता मात्र कडक फटका, मात्र प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा लॉग ऑफ मध्ये तोच क्षेत्ररक्षक. आता मात्र थ्रोला चॅलेंज केलाय आणि थ्रोला चॅलेंज करत असताना मात्र फलंदाज बाद होताना बघायला मिळाला आणि 1 शॉट. मात्र ह्या चेंडूवरती एकही धाव गणली जाणार नाहीये. पहिली धाव घेत असताना गोलंदाजाने बॅट ड्रॅग करत असताना कुठेतरी चुकी झाली आहे आणि फलस्वरूप फक्त आणि फक्त हा विकेट मिळेल, धाव गणली जाणार नाहीये. पहिली धाव घेत असताना चुकी झाली, दुसरी धाव घेत असताना धावबाच्या रूपाने मात्र फलंदाज बाद झालाय. आपण बघताय मित्रांनो, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये चालू लढत आपण बघताय CR पाटील फाउंडेशन तुर्बे बनाम गावदेवी जुहूगाव. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना आपण धावसंख्या धावपळ करतोय बघितले 42 आणि वाजवी 43 धावांचं आव्हान असेल. यानंतरची आगामी लढत असेल इच्छापूर्ती वाशीगाव, मयुरी स्पोर्ट्स इच्छापूर्ती वाशीगाव बनाम मच्छिंद्र स्मृती धारावे. 2 दादा संघ आमने सामने बघायला मिळतील. तसेच व्यासपीठावरती आपण अनुभवताय शिरोडे गावचे एक व्यक्तिमत्व नामदेव मामा पाटील यांची तो उपस्थिती लाभले. त्यांचं देखील आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. राकेश. येस, नामदेव पाटील एक क्रीडा रसिक आहेत. अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये ते आम्हाला भेटतात. एक चांगलं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व या शिरवणे गावातील आणि वरिष्ठ व्यक्तिमत्व रतनजी तांडेल. अनेक वेळा रतन नाना तांडेल यांना आम्ही क्रिकेटच्या व्यासपीठावर कमी पाहतो नाना, पण आज आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांच्यावर असलेला आपली श्रद्धा आस्था, कारण सर्वांच्याच ताई आहेत, सर्वांच्या बहीण आहेत आणि आपल्या बहिणीच्या आयोजनाकरता आपण या व्यासपीठावर आलात. धन्यवाद सर. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. टॉस करता लगेच प्रेझेंटेशन बॉक्सकडे अमर जॉईंट होईल. दोन्ही कॅप्टन, एका बाजूला मयुरी स्पोर्ट्स इच्छापूर्ती वाशीगाव आणि मच्छिंद्र स्मृती धारावी गाव. मात्र अजूनही ताईंच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकायचा आहे, कारण संध्याकाळचं सत्र असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर पाहुणे येतात. अनेक मान्यवर पाहुण्यांचा नाम उल्लेख करावा लागतो. अनेक क्षेत्रातील मान्यवर येतात.
मात्र ताईंचा विशेष उल्लेख का मी करतोय, अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत या जीवनामध्ये. विधान परिषदेतील 2006 उत्कृष्ट संसदपटू म्हणून तत्कालीन आदरणीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला होता. नवी मुंबई नारी शक्ती पुरस्कार, लोकमत स्त्री सन्मान पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, खाजगी कोकण विभाग, नवी मुंबई आवाज स्त्री शक्ती पुरस्कार, अशा अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. चला लगेच पाणी घेऊन जा मैदानामध्ये. आणि या ठिकाणी रवीचं मी कौतुक करेन. टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण संवाद साधला तेव्हा रवीने म्हटलं होतं की 50 आत आम्हाला रोखायचं आहे. याच दरम्यान आमचे गुरुवर्य गहिनाथ दादा तांडेल यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय. वेलकम सर, वेलकम. आपण आलात म्हणजे आम्हाला ऊर्जा आली, आम्हाला मोटिवेशन आलं, प्रोत्साहन आलं. आणि खऱ्या अर्थाने रवीनी म्हटलं की 50 आत रोखायचं आहे. का सकाळच्या सत्रामध्ये थोडासा सामना प्रेशराईज असतो, थोडासा सामना हा दडपणाचा असतो, मग खेळपट्टीचा अंदाज या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि खऱ्या अर्थाने चला डीजे तकोबा साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून आपण गाणं ऐकलं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देणारं हे गाणं. बलिदान मास चालू आहे मित्रांनो. बलिदान दिनानिमित्त या बलिदान मासानिमित्त मात्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आपण मानाचा मुजरा करूया. रुद्राचा अवतार, वाघाचा ठसा होता, अरे सह्याद्रीला विचार, त्या माझा शंभू राजा कसा होता, अरे माती तुलापूरची झाली पावन त्याच्या रक्तानं, ते साखरदंड झाले धन्य त्याच्या स्पर्शानं, पाहून शौर्य तुझ पुढे तोही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला, माझा शंभू राजा अमर झाला. बोला स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, पार्वती पत हर हर महादेव. चला सेकंड इनिंगला सुरुवात होताना बघायला मिळतोय आपण. फर्स्ट बॉल आणि पहिलाच बॉल तडका लगावलाय. ऑफ साईडला प्रोटेक्शन आहे, त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण झालाय. रवीने चंद्रू फेस करत असताना कुठेतरी ऑफ साईडला एक दर्जेदार फटका बघितला आपण त्याच्या माध्यमातून. एक धाव मात्र बघायला मिळते पहिल्याच चेंडूवरती. चेस इज ऑन. फर्स्ट रन ऑन टू द स्कोर बोर्ड. कुठेतरी वाजवी आव्हान ठेवलंय आणि राकेश आपण बघितलंय लो स्कोरिंग कॅन बी डिफिकल्ट आणि प्रत्येक वेळेला अनुभवलंय. कुठेतरी गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना लो स्कोरिंग मॅचेस बघायला मजा येते, कारण दोन दर्जेदार संघ आमने सामनेत काही होऊ शकतं. दोन्हीकडे अनुभव प्रचंड आहे. एका बाजूला आपण बघू शकता रवी आणि भूषण पाटील सारखा दर्जेदार अनुभव आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये खेळत असताना यतीन भोईरचा अनुभव बघणं इंटरेस्टिंग असेल. चला नेक्स्ट मॅचचा आपण कॉल पुन्हा एकदा देऊया. इच्छापूर्ती वाशीगाव, मयुरी स्पोर्ट्स इच्छापूर्ती वाशीगाव आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये मच्छिंद्र स्फूर्ती धारावेस संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल का नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समालोचन कक्ष द्यायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज बघताय सुशील. लगातारचे 2 सिंगल्सने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळाला आहे. पहिल्या चेंडूवरती रवीने सिंगल घेतला, दुसरा चेंडू फेस करत असताना कुठेतरी भूषणने देखील सिंगलने मात्र आपलं खातं खोललंय. कॅमेरामॅन देखील बघू शकता. कॅमेरामॅनची राकेश पण मेहनत भरपूर आहे. 3 दिवस बघतो आपण त्याला उन्हामध्ये मैदानात व्हिडिओ शूट फोटो वगैरे त्याच्या माध्यमातून काढले जातात. हा चेंडू वॉट शॉट, वॉट कनेक्शन, एक्सलंट एक्झिक्युशन ऑफ दॅट शॉट. काय फटका खेळलाय, लिलिया पार केलाय. हा आलाय आमदार चषकाचा दर्जेदार षटकार.
काय फटका खेळला यार रवी, अप्रतिम. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिट दॅट वॉज. सारे मात्र स्कोर पुढे गेलाय. हा चेंडू अजून एक फक्त गाईड केला ह्या टायमाला मात्र. जस्ट टाइम इट टू द फॉर द परफेक्शन. हा लाईव्ह वन बाउन्स आउट ऑफ द फेन्स. अजून एक दर्जेदार चौकार. लगातारचे 2 दर्जेदार फटके बघितले आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. अगोदरचा षटकार, त्यानंतरचा आलेला हा चौकार. धावसंख्या 12 वरती. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू रिव्हर्स स्विचचा फटका. हा आहे अनुभव, हा आहे क्लास, हा असलेला रविकडचा दर्जा दाखवत असताना दुर्बे संघ. आपण उल्लेख केला राकेश, दुर्बे गाव म्हटलं तर क्रिकेटची बंढरी. काय फटकेबाजी होतीये. नमित आहे स्ट्राईक एंडला. अप्रतिम फटकेबाजी केली जातीये. कुठेतरी दर्जेदार फटकेबाजी आपण अनुभवते. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतरचा आलेला 2 लगातारचे चौकार. धावसंख्या कुठेतरी 16 वरती 16 वरती बघतो आपण. 16 धावपळावरती बघतोय. नमिता आणि भूषण ही जोडबोली मैदानात मात्र आता कुठेतरी या सामन्याचं चित्र स्पष्ट करत असताना बघायला मिळतंय. व्हाईल चेसिंग 43 रन्स. 16 झाल्यात, 18 झाल्यात. नेक्स्ट बॉल आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. पुन्हा एकदा आपण कॉल देऊया. मच्छिंद्र स्मृती धारावी टीम आणि इच्छापूर्ती वाशीगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आपण बिटवीन द इनिंग टॉस करणार होतो. एक षटक संपलाय. आपल्यासाठी आणखी एकदा आपण कॉल देतोय. टॉस करण्यासाठी समालोचन कक्ष द्यायचंय. चला नेक्स्ट बॉल. आता मात्र गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळेल आपल्याला पियुष. सर थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. पियुष ऑन बॉलिंग ट्रॅक फलंदाजीसाठी सज्ज झाला भूषण. आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड द लेग स्टिक. पंचांचा मात्र वाईटचा इशारा येतो. एक सिंगलने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 वरती 19. यानंतरच्या आगामी लढत आपण बघणार. मच्छिंद्र स्मृती कर्णधार इथं सज्ज झाल्यात. एकदम जबरदस्त कर्णधार सचिन नाईक यांची उपस्थिती लाभली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. सर्वप्रथम श्री गणरायाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा. भूमिपुत्रांचे कैवारी मान्य श्री स्वर्गीय दिबा पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून या सामन्याचं समालोचन करतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. भव्य दिव्य असं हे आयोजन आपण पाहतोय. आमदार चषक 2026 दमदार असं आयोजन. आणि या दमदार आयोजनामध्ये लगावलाय भूषण पाटीलच्या बॅटमधून आलाय हा चौकार. धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 33 या आकड्यावरती.
धावसंख्येचा आपण विचार केला 43 धावांचं टार्गेट असताना जवळजवळ येथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न, खराब जजमेंट पाहायला मिळाला आपल्याला. शतरक्षण थोडंसं खराब होतंय, त्याचा फायदा मात्र मिळतोय CR फाउंडेशन तुर्वे संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 34 या आकड्यावरती. 43 धावांचं टार्गेट असताना धावसंख्या 34, चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचला यावेळी CR फाउंडेशन तुर्वे संघ. विजयाकडे मार्गक्रमण करत असताना चांगला खेळ पहिल्या सामन्यामध्ये दाखवत असताना तुर्वे संघ. हा चेंडू उडवलाय, हवेमध्ये आहे, शतरक्षक जज करतोय, वेल जज, आणि फलंदाज होईल यावेळी बाद. धक्का क्रमांक पहिला लागतोय तुर्वे संघाला. नमित पाटील बॅक टू डगआउट. DJ